नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या शांत आणि निसर्गरम्य पाली गावात वसलेले बल्लाळेश्वर मंदिर भक्ती आणि स्थापत्यकलेचे अद्भुत प्रतीक आहे. अष्टविनायकातील एक महत्त्वाचे मंदिर असलेल्या या पवित्र स्थळाला एक अनोखी ओळख आहे. हे एकमेव मंदिर आहे जे गणपतीच्या ऐवजी त्यांच्या भक्तांच्या नावाने ओळखले जाते. गणरायावर अपार श्रद्धा असलेल्या बालक बल्लाळाच्या भक्तीमुळे स्वयंभू गणपती येथे प्रकट झाले आणि ते बल्लाळेश्वर या नावाने पूजले जाऊ लागले. शतकानुशतके हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मित्रांनो, दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. त्यांच्या प्रार्थनांना गणरायाची कृपा मिळावी अशी प्रत्येकाची भावना असते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारलेले असते. या मंदिराचे स्थापत्यही विलक्षण आहे. सूर्योदयाच्या वेळी गाभाऱ्यातील मूर्तीवर सूर्यकिरण पडतात, ही या मंदिराची खासियत आहे. पवित्रतेचा आणि भक्तीचा हा संगम अनुभवण्यासाठी पालीचे बल्लाळेश्वर मंदिर ही एक परिपूर्ण यात्रा आहे. या मंदिराच्या मजबूतीचे गमक त्याच्या बांधकामात आहे. सिमेंटसोबत शिसे मिसळून उभारलेल्या या मंदिराला भूकंप आणि काळाच्या झळा सहन करण्याची ताकद मिळाली. मंदिर पूर्वाभिमुख आहे, त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सोनेरी किरण पडतात. त्या दैवी प्रकाशात संपूर्ण मंदिर तेजाने न्याहाळल्यासारखे वाटते. मंदिर परिसरात 2 तलाव आहेत, जे या स्थळी अधिक पावित्र्य आणि शांती देतात. सुबक फरशा घातलेले प्रांगण मंदिराच्या भव्यतेला अधिक उठाव देते. मित्रांनो, बल्लाळेश्वराची कथा ही भक्ती आणि गणरायाच्या कृपेची जिवंत साक्ष आहे. पाली गावात बल्लाळ नावाचा एक मुलगा राहायचा. त्याची गणपतीवरील भक्ती अफाट होती. तो रोज मित्रांसोबत घेऊन पूजा अर्चा करत असे. त्यांच्या निश्चिम भक्तीमुळे संपूर्ण गाव प्रभावित होत होता. पण त्याच्या वडिलांना मात्र हे अजिबात पटत नव्हते. कर्तव्य सोडून फक्त पूजेमध्ये रमणाऱ्या मुलाची त्यांना चिंता वाटत होती. एका दिवसाच्या पूजेनंतर बल्लाळ आणि त्याचे मित्र भक्तिरसात गुंग झाले होते, पण त्यांच्या वडिलांना हे सहन झाले नाही. त्यांनी क्रोधाच्या भरात गणपतीची अस्थायी मंदिरे पाडली आणि पूजेचे सर्व साहित्य नष्ट केले. इतकेच नव्हे तर त्यांनी बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले आणि त्याला तिथेच सोडून दिले. अत्यंत वेदनेत असताना बल्लाळ गणपतीचे नामस्मरण करत राहिला. त्यांच्या भक्तीने गणरायाला अंतःकरणातून पाझर फुटला. एका साधूच्या रूपात प्रकट होऊन गणपतीने बल्लाळला मुक्त केले, त्याला आशीर्वाद दिले आणि भक्तीचे फळ प्रदान केले. भावनिक झालेल्या बल्लाळने गणपतीला एकच मागणी केली, तुम्ही इथेच कायम राहा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमची कृपा लाभेल. गणपतीने त्याची विनंती स्वीकारली आणि पालीत स्थायिक झाले. तेव्हापासून श्री गणेश बल्लाळेश्वर या नावाने पूजले जातात. ही कथा श्रद्धेच्या आणि भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आजही हजारो भाविक पालीत येतात. त्यांना इथे बल्लाळासारखीच भक्तीची अनुभूती मिळावी अशी इच्छा असते. बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक झाल्यावर भक्तांच्या मनातील सर्व विघ्ने नाहीशी होतात आणि त्यांना अनंत शांतीचा अनुभव येतो. बल्लाळेश्वर मंदिराला भेट देणे म्हणजे भक्ती, इतिहास आणि शांतीचा एक अद्भुत अनुभव आहे. पालीच्या निसर्गरम्य वातावरणात हे भव्य मंदिर पाहताच मन शांत होते. मंदिराच्या दिशेने जाताना सभोवतालचा निसर्ग आणि मंदिराची भव्य रचना भक्तांच्या मनात भक्तीची लहर निर्माण करते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वातावरणातील सकारात्मक ऊर्जा जाणवते. मंद सुगंधी उदबत्त्यांचा वास, भक्तांच्या सौम्य प्रार्थना आणि मंद घंटानाद मंदिराचा पवित्र माहोल अधिक गहिरा करतो. पुण्यावरून पाली साधारण 120 किलोमीटर अंतरावर आहे. पौंड आणि मुळशी मार्गे जाता येते. या मार्गाने जाताना धरणांचे सुंदर नजारे आणि गजबजाटापासून दूरचा निसर्गरम्य प्रवास अनुभवला जाते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रोहा हे सर्वात जवळचे स्थानक आहे, जे पालीपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. रोहाहून बसेस आणि टॅक्सी सहज उपलब्ध असतात. उत्तम रस्ते आणि सोयीस्कर वाहतूक व्यवस्थेमुळे गणरायाच्या या पवित्र स्थळी जाण्याचा हा प्रवास भक्तांसाठी एक आनंददायक अनुभव ठरतो. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.